सोलापूरमध्ये लागलेल्या एका आगी संदर्भातील सोलापूर अक्कलकोट रोड MIDC परिसरात भीषण आग लागलेली आहे। सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला ही भीषण आग लागल्याचं कळतंय। सोलापूर अक्कलकोट रोड MIDC परिसरात ही भीषण आग लागलेली आहे। सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला ही भीषण आग लागल्याचं कळतंय। या आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दल दाखल झालेलं आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। तर सोलापूरमध्ये कारखान्यात हे अग्नितांडव सुरू झालेलं आहे। MIDC परिसरामधील या कारखान्याला सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला ही आग लागलेली होती। या आगीमध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त आलेलं नाही। मात्र आता ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले। तर सोलापूर अक्कलकोट रोडवर असणाऱ्या या MIDC परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्या सोबत आहेत। अभिषेक, या आगीचं कारण काही कळू शकलंय का? निश्चितच कारण हे अद्याप समोर आलेलं नाही। मात्र सोलापुरातील नीलमनगर भागामध्ये अक्कलकोट रोड MIDC आहे, त्या ठिकाणी या कारखान्याला भीषण आग ही लागलेली आहे। जवळपास पहाटे 4च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती समोर येते। अतिशय मोठा असा कारखाना आहे आणि या ठिकाणी ही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 5 ते 6 लोक आत असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। मात्र त्यापैकी 3 लोकांना बाहेर काढण्यामध्ये अग्निशामक दलाला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण पाहिलं तर अतिशय भीषण ही अशी आग या ठिकाणी आपल्याला दिसून येते। सोलापूर शहरातील खासगी असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे, पूर्ण अग्निशामक यंत्रणा ही कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस दल हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे। युद्ध पातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र आग ही अत्यंत भीषण असल्याने आग विझवण्यात अद्याप तरी यश आलेलं नाही। त्यासाठी संपूर्ण खासगी टँकरची देखील मदत आग विझवण्यासाठी घेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नेमकं आता आतमध्ये किती लोक आहेत याबाबत शंका व्यक्त केली जाते। मात्र या आगीमध्ये किती जण जखमी झालेत किंवा काही मृत आहेत का या संदर्भात सुद्धा अद्यापर्यंत माहिती ही समोर आलेली नाही। त्यामुळे आता नेमकं आपल्याला पाहावं लागणार आहे की हा आग नेमकी केव्हा विझणार आणि नेमकं अग्निशामक दल असू दे, पोलीस यंत्रणा असू दे, त्यांना केव्हा या गोष्टीमधून यश येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर युद्ध पातळीवर प्रयत्न आग विझवण्यासाठी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। टँकर असू दे किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या असू दे, JCBची सुद्धा मदत या ठिकाणी घेण्यात येते। एकंदरीत आपण पाहतोय की या ठिकाणी परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झालेली आहे। काही स्थानिक लोकांच्या मदतीनं सुद्धा या ठिकाणी आग विझवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे मिळेल ती मदत घेऊन एकंदरीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय। मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर आग ही मोठ्या प्रमाणात भडकत असल्याचं हे अद्याप दिसून येत आहे। त्यामुळं ही लवकरात लवकर आग जी आहे ती आटोक्यात येण्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पहाटे 3च्या सुमारास ही आग लागलेली होती। जवळपास 5 ते 6 जण या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळते। 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। अग्निशमन दलाकडून आता सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।